भक्तांनो, गुरुवार स्वामी समर्थांचा दिवस. पण अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे कृपा थांबते. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी कोणत्या गोष्टी 5 गोष्टी टाळाव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची चूक सगळ्यात जास्त लोक करतात. भक्तांनो, गुरुवार हा श्रद्धेचा दिवस आहे. हा फक्त उपवासाचा नाही, तर मन शुद्ध ठेवण्याचा दिवस. जर आपण बाहेर पूजा करतो पण मनात नकारात्मकता ठेवतो, पण त्याचा उपयोग होत नाही. चला तर मग पाहूया त्या 5 चुका कोणत्या आहेत. 1 म्हणजे भांडण करणे. गुरुवारी घरात भांडण, राग, अपशब्द बोलणे टाळा. स्वामींची कृपा शांत मनावर होते. राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. चूक नंबर 2, उपवास किंवा श्रद्धेची थट्टा. काही लोक गुरुवारच्या पूजेची थट्टा करतात. काय उपयोग आहे असे म्हणतात. श्रद्धेचा अपमान केल्यास सकारात्मक ऊर्जा कमी होते. चूक नंबर 3, वचन देऊन विसरणे. आजपासून जप करेन, उपवास करेन असं म्हणून 2 दिवसात सोडून देणे हे टाळा. स्वामींना दिखावा नको, सातत्य हवं असतं. चूक नंबर 4, अन्न वाया घालवणे. भक्तांनो, शक्यतो अन्नाचा आदर करा. अन्न अजिबात वाया घालवू नका. दान करणे शक्य असेल तर ते उत्तमच. चूक नंबर 5, मनात शंका ठेवणे. खरं काही होते का? स्वामी मदत करतील का? ही शंका श्रद्धेला कमकुवत करते. विश्वास ठेवा, कृपा वेळ देऊ शकते पण व्यर्थ जात नाही. गुरुवार हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, स्वतःला सुधारण्याचा दिवस आहे. जर आपण या चुका टाळल्या तर स्वामी समर्थ आपोआप कृपा करतील. आज गुरुवारी एक छोटा संकल्प करा. मी शांत राहीन, श्रद्धा ठेवीन आणि सातत्य ठेवीन. जर तुम्ही खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. आणि हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, की जेणेकरून त्यांना सुद्धा स्वामींची कृपा मिळेल. तर भक्तांनो, या चॅनलवर असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून मी इकडे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि स्वामी समर्थांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.